नमस्कार मंडळी. ओंजळीतील शब्दफुले या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, दान म्हणजे काय? दानाची किंमत कशात असते? दिलेल्या वस्तूच्या किमतीत की देणाऱ्याच्या भावनेत? आजची कथा आपल्याला हेच सांगते. परमेश्वराकडे रकमेचा हिशोब नसतो, भावनेचा हिशोब मात्र नक्की असतो. चला तर मग ऐकूयात ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांची ही सुंदर कथा. गोंदवले या ठिकाणी एकदा मोठा उत्सव सुरू होता. दूरदूरून भक्त येत होते. अन्नदान चालू होतं. मठात भक्तांची गर्दी होती. कोणी तांदूळ आणत होतं, कोणी गहू आणत होतं, कोणी पैसे देत होतं. श्रीमंत लोक मोठमोठ्या देणग्या सुद्धा देत होते. त्याचवेळी एक गरीब वृद्ध महिला मठात आली. तिच्या अंगावर साधे कपडे होते. हातात एक छोटीशी कापडी पिशवी होती. ती थेट महाराजांच्या जवळ आली आणि म्हणाली, महाराज, माझ्याकडे देण्यासाठी काही मोठं नाही, पण हे स्वीकारा. तिनं पिशवी उघडली. त्यात फक्त एक मूठ तांदूळ होते. आजूबाजूला उभ्या असलेल्या काही लोकांना हसू आलं. कोणी कोणी मनात म्हणालं, यानं काय होणार? महाराजांनी मात्र अत्यंत आदरानं ती पिशवी हातात घेतली. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं. ते म्हणाले, आई, तू खूप मोठं दान दिलंस. वृद्ध महिला आश्चर्यचकित झाली. महाराज, मी तर फक्त एक मूठ धान्य आणलं आहे. महाराज हसले आणि म्हणाले, नाही आई, ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत त्यांनी 1000 रुपये दिले. ज्यांच्याकडे फक्त एक मूठ धान्य आहे त्यांना ते दिलं. या दोघांपैकी केलेला त्याग कुणाचा मोठा? महाराज पुढे म्हणाले, दानाची किंमत वस्तूत नसते, दानामागील प्रेम, श्रद्धा आणि त्याग यामध्ये ती असते. वृद्ध महिलेच्या डोळ्यात अश्रू आले. तिला वाटत होतं तिचं दान अगदीच थोडं आहे, पण महाराजांनी तिच्या भक्तीचं मूल्य दाखवून दिलं. त्या दिवशी मठात उपस्थित असलेल्या अनेक श्रीमंत भक्तांनाही या घटनेने मोठा धडा मिळाला. मित्रांनो, आपल्याकडे किती आहे यापेक्षा आपण किती प्रेमानं देतो हे महत्वाचं असतं. एखाद्याला आपण दिलेला वेळ, एखाद्याला वेळेला दिलेला आधार, एखाद्याला त्या प्रसंगी बोललेले प्रेमाचे शब्द किंवा दिलेला मदतीचा हात याची किंमत पैशापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. म्हणूनच लक्षात ठेवा, भगवंत भावाचा भुकेला आहे, वस्तूचा नाही. मंडळी, देणगी मोठी की छोटी हा प्रश्न नसतो, मन मोठं असणं महत्वाचं असतं. पुन्हा भेटूया गोंदवलेकर महाराजांच्या आणखी एका प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत श्रीराम जय राम, जय जय राम. मित्रमैत्रिणींनो, आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, काहीतरी बोध मिळाला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात.